श्रोतेहो नमस्कार. आज आपण अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी संघर्षावर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणीच अनाथपण आणि दुर्धर आजाराशी सामना करत त्यांनी शिक्षणाच्या जोरावर यश मिळवलं. BSc मध्ये A+ ग्रेड मिळवत त्यांना आदर्श विद्यार्थिनी पुरस्काराने गौरविण्यात आलं. तसंच गावाकडून आदर्श कन्या हा सन्मानही देण्यात आला. त्या एक पॉझिटिव्ह स्पीकर म्हणून समाजामध्ये कार्यरत आहेत आणि सुंदर कविता लिहून आपल्या भावना शब्दात मांडतात. त्या आहेत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल फौजदारवाडी येथील कुमारी सुप्रिया लिंगोजी राऊळ. चला तर मग प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये सुप्रियाताई, तुझं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासाची सुरुवात तिच्या बालपणातून होत असते. तर तुझ्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ कसा होता? ताई, तुझ्या बालपणाबद्दल काय सांगशील का? हो, सांगेन. माझं बालपण हे अत्यंत वाईट परिस्थितीत गेलं. जिथं माझ्या वयाची मुलं ना भातुकलीचा खेळ खेळायची, तिथं मी भविष्याचा विचार करायचे. लहान असतानाच माझे बाबा देवाघरी गेले. मनात एकच खंत राहिली, आईबाबांनी जन्म दिला. पण मी त्यांना बाबा म्हणायच्याच अगोदर माझ्या बाबाला देवाघरी एवढ्या लवकर का लागली होती घाई? त्यांना थांबता का आलं नाही? असे हजार प्रश्न माझ्या डोक्यात त्यावेळी येत होते, पण त्याचं उत्तर भेटत नव्हतं. भातुकलीचा खेळ खेळला नाही, पण माझ्या गावाकडे असल्यामुळे मला झाडाला टांगलेला झोका घ्यायला आवडायचा, तो सुद्धा आजीच्या साडीतला. त्या झोक्यावर बसली ना की मी उंच उंच झोका घ्यायची आणि आजीला प्रश्न विचारायची, आजी माझे पाय आकाशाला टेकतील का ग? आजी हसायची आणि म्हणायची मला, आबाळाला कोणी कधी पाय टेकतं का कुणाचं? अगं 100 जरी शिड्या लावला ना तरी तुझा पाय काय हात सुद्धा पोचणार नाही. कारण माझी लहानपणीची सुद्धा मेंटॅलिटी ना प्रश्नांनी भरलेली असायची. मग कुठेही असू दे, शाळा असू दे, म्हणजे वाटेत बसलेला माणूसही भेटू दे, आजी आजोबा असू दे, हजार प्रश्न पडायचे मला. पण माझ्या आयुष्यातली बालपणातली वाईट गोष्ट म्हणजे बाबा गेल्यानंतर माझी आईसुद्धा गेली. त्यावेळी मी पहिलीत होती. पहिलीत दाखल जाताना मी एक पालक म्हणून झाली होती, पण काही क्षणातच, काही महिन्यातच माझी आईसुद्धा हे जग सोडून गेली. कशाने गेली, का गेली मला माहीत नव्हतं. नंतर कळालं माझी आईसुद्धा एका आजारातच गेली. वाईट वाटलं होतं की मी जेव्हा शाळेत जायची ना तेव्हा माझ्या मैत्रिणींसोबत त्यांचे आईवडील शाळेत सोडायला यायचे आणि मी शेजाऱ्यांसोबत आजी मला शाळेत पाठवायची. ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत वाईट होती, पण ती माझ्या मनाने एक्सेप्ट केली होती. आपल्याला ह्या जगात हार मानून चालणार नाही, तर जिद्दीने प्रेरणेने आपल्याला पुढं गेलं पाहिजे, तरच आपलं भविष्य उज्ज्वल होईल. आईवडिलांनी आपल्याला सुंदर असा जन्म दिला, त्या जन्माला कुठंतरी सार्थकी लावलं पाहिजे. त्यावेळची समज होती माझी. खूप खूप शिकून मोठं होईन हे स्वप्न मी लहानपणी पाहिले आणि मी पूर्णही केलं. कारण माझे स्वर्गवासी आईवडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते आणि आहेत आणि असणारही. त्यांचा देह सोबत नाही आहे, पण त्यांचा आशीर्वादित हात माझ्या डोईवर होता, म्हणून मी आजितवर आले. लहान होती पहिलीत, तेव्हाच आमच्या गावात अवधूतानंद महाराजांचा ट्रस्ट उभा राहिला आणि त्या ट्रस्टमार्फत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं जायचं. त्यात सगळं साहित्य असायचं, नवनवीन, कोरं कोरं. मलासुद्धा इतरांसारखं आयुष्य जगायचं होतं. माझ्याकडे पण नवीन दप्तर होतं इतरांसारखं, माझ्याकडे पण नवीन चपला होत्या इतरांसारख्या, माझ्याकडे पण नवीन वह्या होत्या बायडिंग केलेल्या नव्हत्या इतरांसारख्याच. त्यावेळीसुद्धा मी इतरांसारखंच आयुष्य जगत आली होती. कुणामुळे? तर अवधूतानंद महाराजांच्या ट्रस्टमुळे. त्यांच्या साहित्याने मला एक प्रेरणा दिली होती की ह्या साहित्याचा काहीतरी उपयोग करायला पाहिजे. फक्त त्या वया अस्तित्वापुरतीच नाही किंवा वर्ष घालवावं, लिखाण देतात गुरु बाई म्हणून त्यापुरती नसावं, तर त्या साहित्याने एक आपलं भविष्य घडवावं, ते उज्ज्वल असावं आणि इतरांच्या नजरेत सुद्धा प्रेरणादायी आपण ठरावं. आता मी म्हणेन, जो गेला तो माझा भूतकाळ हे होता, पण आपण भूतकाळाच्या गोष्टी सोबत घेऊन वर्तमान काळात जगत असतो. म्हणजे हा बालपणीचा तुझा प्रवास हा खूपच खडतर होता आणि तो जिद्दीने तू पार केलास. बरं, मला सांग,
बरं, आयुष्यात काही प्रसंग असे येतात जे माणसाची खरी परीक्षा पाहतात. दुर्धर आजाराशी संघर्ष करताना तुझ्यासमोर कोणकोणत्या अडचणी उभ्या राहिल्या? अडचणी उभ्या राहिल्या होत्या, पण जेव्हा माझी आई देवाघरी गेली ना, तेव्हा लोक मला सांगायची, घाबरतेस कशाला, देव तुझ्या सोबत आहे. बरोबर. मला त्यावेळी माहिती नव्हतं देव म्हणजे एक माणूसच आहे की काय. पण नंतर हळूहळू मोठी होत गेली ना, तेव्हा कळालं देव हे एक अस्तित्व आहे. आपण मनात निर्माण केलेलं ना, ती एनर्जी आहे, ऊर्जा आहे बरं. आपल्या सेफ्टीसाठी. तसंच ना, देवाचं आणि माझं नातं ना घट्ट झालेलं, एवढं स्ट्रॉंग झालेलं ना, म्हणजे आता म्हणजे असा अनुभव यायचे ना, मला आज गोष्ट हवी आहे आणि मी रडत बसली आहे, देवा माझ्याकडे काहीच नाही रे, तू देशील का. म्हणजे कुठल्या ना कोणाच्या रूपात ती गोष्ट मला लगेच भेटायची. मग एवढा विश्वास वाढत, परीक्षा जरी असली ना, ते देवाला सांगायची, देवा माझा पेपर चांगला जाऊ द्या. अजूनपर्यंत देव कोणी पाहिला नाही, पण मी माझ्या मनातल्या देवाला आळवायची, त्याला बोलवायची. जसा हा दुर्धर प्रसंग माझ्यावर ओढवला होता ना, तो मी लहानपणापासून अनुभवत आले. अवघं वय 6 वर्ष होतं तेव्हा मला कळालं की दुर्धर आजाराला तू बळी गेलीस. माझ्यापाशी कुठलाच ऑप्शन नव्हता की आपल्याला प्रूफ करण्यासाठी. बरं. पण मी शाळेत जायची ना, तेव्हा मला एक व्यासपीठ भेटत गेलं. शाळा आपलीशी वाटू लागली, शाळा एक कुटुंब वाटू लागले. तो दिवसभराचा प्रवास, मराठी शाळा म्हटल्यानंतर तो दिवसभराचाच प्रवास असतो. तो दिवसभराचा प्रवास मैत्रिणींसोबत गप्पा मस्ती दंगा करण्यातच जायचा. त्याच्यामुळे मला दुर्धर आजाराची सुद्धा भीती वाटली नाही. बरोबर. मी त्याच्याशी पण मैत्री केली होती. त्यामुळे एवढे सगळे अनुभव तुला घेता आले. हा, म्हणजे म्हणतात ना, देव उगाच कोणाची परीक्षा घेत नसतो. बरोबर. ज्याच्याकडे सहनशक्ती असते ना, त्याचीच देव परीक्षा घेत असतो. बरोबर आहे. हो हो. देवाने माझ्याकडे म्हणजे भरपूर परीक्षा घेतल्या आणि त्या सगळ्या परीक्षेत पास झाली. ही जी मागे जे तुम्ही म्हणता ना पॅरालिसिसची, ती माझी कदाचित शेवटची परीक्षा असावी देवाने घेतलेली. हो. तिथूनच माझा चांगले दिवस सुरू झाले. अनेक माणसं भेटत गेली, अनेक ओळखी झाल्या, अनेक व्यासपीठावर मला उभं राहता आलं. खरंच म्हणजे या संघर्षातून तुझी जिद्द आणि चिकाटी स्पष्टपणे दिसून येते. बरं, त्या कठीण काळात तुला जगण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कारण प्रेरणा मला शाळेकडनंच मिळाली. अच्छा. 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण माझं पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडकोल नंबर 1 मध्ये झालं. 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण सद्गुरू साटम महाराज शिक्षण प्रसारक माडखोल धवडकी हायस्कूल म्हणजे गावातच झालं. फक्त ही हायस्कूल होतं तर थोड्या लांब अंतरावर होतं, त्यामुळे शाळेची बस असायची आमच्या, त्या बसने मी प्रवास करायचे. आणि 11वी 12वी RSB म्हणजे राजमाता सस्वशिला देवी भोसले ज्युनियर कॉलेज सावंतवाडी तिथं झालं. आणि अच्छा. पुढचं ग्रॅज्युएशन शिक्षण माझं श्री पंचम खिमराज महाविद्यालय या कॉलेजमध्ये झालं. म्हणजे ह्या शिक्षण क्षेत्रात मी प्रवास करताना मला शिक्षकांनी दिलेली साथ, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शिक्षक मला समजून घ्यायचे. तुझं आयुष्य इतरांसारखं नाहीये, तुझं आयुष्य वेगळं आहे, त्याच्यामुळे तू क्रिएट करायला शिक. बरोबर. तुझ्या आयुष्यात एक वेगळेपण आणायला शिक, तर तुला एक नाही हजारो व्यासपीठ भेटतील. हे मला माझ्या शिक्षण क्षेत्रानं सांगितलेलं होतं. त्यातनं मला अनुभव भेटत आला. मग ह्या आजाराशी पण मला एवढी भीती वाटली नव्हती. ही प्रेरणाच तुझ्या यशाचा भक्कम पाया ठरली असं म्हणावं लागेल. तर अशा परिस्थितीत समाजाची भूमिका देखील अत्यंत महत्वाची असते. तर समाजाकडून तुला कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा वागणूक मिळाली? तशी काही एवढी वाईट वागणूक मिळाली नाही. आपली चूक नसली ना, ते तूच केलीस. अच्छा. तूच केलीस म्हणून समाजाने एखाद्या वेळेस मला दर्शवलं. पण खूप चांगली प्रेरणा मिळाली मला. वाईटही मिळालेही नाही आणि चांगलेही नाही, मध्यम प्रकारे मिळाली आहे. माझ्या गावाकडून ना मला फुल सपोर्ट भेटला. अच्छा. म्हणजे मला असं वाटलंच नाही, म्हणजे माझ्यासारखी अनाथ मुलं ना अनाथ आश्रमात आयुष्य जगतात, पण मी आणि माझी दीदी आम्ही दोघंही आमच्या गावात समाधानकारक आयुष्य जगायचो. माझं गाव माडखोल दऱ्याखोऱ्याच्या कुशीत वसलेलं. त्या माझ्या गावाने आम्हाला दिलेली साथ एक वेगळी होती. कुठलाही प्रसंग असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, माझं गाव आमच्या हाकेला धावून यायचा मदत करायला. हल्लीच एक प्रसंग सांगते. तर माझ्या गावाने ना म्हणजे पूर्ण गावाने माझ्यासाठी आर्थिक निधी गोळा केला. अच्छा. आर्थिक निधी, आणि तो तब्बल 40,000 रुपयाचा होता. माझ्याकडे तो सुपूर्द केला होता.
समाधानकारक आयुष्य मला माझ्या गावाने जगण्याची प्रेरणा दिली. बरं, समाजाकडून तुला मिळालेल्या प्रतिक्रिया आणि वागणुकीबद्दल आता सांगितलंस, तर पॅरालिसिस सारख्या कठीण परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द तुला कुठून मिळाली आणि शिक्षण क्षेत्राने तुला कशा प्रकारे आधार आणि साथ दिली? मला लहानपणापासून वाटायचं की मला खूप खूप शिकायचं आहे. त्यावेळी समज नव्हती खूप शिकणं म्हणजे काय असतं. एक जिद्द होती तुझी ती. ती फक्त माझ्याकडे जिद्द होती. माझी आई जाताना सांगून गेली होती, काही झालं ना तरी शिक्षण सोडायचं नाही. बरोबर. आणि माझी आई ना आमच्या शिक्षणासाठी झटत होती. तिला पण वाटायचं की मी शिकले नाही पण माझ्या मुलांना चांगलं शिक्षण आणि खूप शिकून मोठी व्हावी. बरोबर. तर मला असं वाटेल की मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. म्हणजे एवढी कठीण प्रसंग असून सुद्धा मी शिक्षण आणि शिक्षणाचा तो ध्यास सोडला नव्हता. आणि माझ्या पाठीशी माझा गावोबा होता की ते व्यक्ती म्हणजे माझ्या गावातील माजी सरपंच सूर्यकांत राऊळ काका. अच्छा. त्यांनी मला पदोपदी मदत केली लहानपणापासून. हं. शिक्षणात म्हणा, आर्थिक परिस्थितीत म्हणा किंवा कोणतीही कठीण परिस्थिती माझ्यावर ओढावू दे, हं. त्या काकांनी वेळोवेळी धाव घेऊन माझ्या घरी मदत केली. त्यांचे मी मनापासून आभार मानते. मी बरी व्हावी या हेतूने त्यांनी मला अनाथ आश्रमात दाखल केलं होतं आणि त्यांच्याच कृपेने आज मी बरी झाली आहे. तर सूर्यकांत काकांचे आणि माझ्या गावाचे हे मी पुन्हा आभार मानते. शिक्षण क्षेत्राने मला भरपूर मदत केली, संस्कार दिले. जिथं आई वडील आपल्याला संस्कार करतात ना, बरं. हो. तिथं माझ्या शिक्षण क्षेत्राने संस्कार केले. चांगली गोष्ट कोणती, वाईट गोष्टी कोणती याचा अनुभव घ्यायला मला माझ्या शिक्षण क्षेत्राने शिकवले. मी केंद्र शाळेपासून प्रवास केला. त्या शाळेपासून आणि SP कॉलेजकडे माझं शिक्षण थांबलं. ह्या मधल्या काळात ना ज्या ज्या शिक्षकांनी मला मदत केली त्या शिक्षकांच्या प्रेरणेनेच आज मी उभी आहे. आणि माझ्या यशाचं कौतुक त्या शाळेतील म्हणजे हायस्कूलच्या शिक्षकांनी केलं होतं. गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमे दिवशी ना त्या हायस्कूलने माझा एक सत्कार केला होता. आमच्या हायस्कूलची यशस्वी माजी विद्यार्थिनी. अच्छा. खरंच काही क्षण आपल्या आयुष्याला नवं वळण देतात. तर तुझ्या शैक्षणिक प्रवासातील असा एखादा प्रसंग सांग ज्याने तुझं आयुष्य बदललं असेल. मी जेव्हा आजारी पडले होते ना, वय वर्ष होतं फक्त 20 होतं. आणि एक्झाम लागली होती सेमिस्टरची, 3ऱ्या सेमिस्टरची. आणि मला काही करून ना ती एक्झाम द्यायचीच होती. अच्छा. म्हणून मी माझ्या आजीला घेऊन गेले कॉलेजला फी भरायला, ऍडमिशन फी वगैरे भरली आणि मी बाहेर आले गेटकडे. सर म्हणाले, सुप्रिया अट्टहास सोड आता, आजारी आहेस ना, आजीला किती दिवस घेऊन येशील तू, बरी हो, नंतर तुला आम्ही घेऊ कॉलेजमध्ये परत. म्हटलं नाही सर मला द्यायचीच आहे. बरं. पण शेवटी मला देता आली नाही कारण पेपर लागलेले संध्याकाळी 3 ते 6. पण का देता आली नाही? कारण पेपर संध्याकाळची वेळ लागलेली. बरं. आणि आमच्या घराकडे जाण्याची वाट ही अवघड होती. म्हणजे मला चालायला पण जमत नव्हतं. दिवसाची येण्या जाण्यासाठी खूप त्रासदायक होतं म्हणून देता आला नाही. आणि दुसरा प्रसंग सांगायचं म्हणजे मी जेव्हा अनाथ आश्रमातनं बाहेर पडले ना, राणी सरकार भेटले आणि म्हणाले, राहुल तुझं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. तुझ्याकडे अपेक्षा ठेवली होती ना, त्या अपेक्षेपेक्षा अनपेक्षित गोष्ट तू घडवली. पहिल्यांदा तुझ्यासारखी विद्यार्थिनी पाहिली. आणि नंतर ते शामराव सावंत सर ॲडव्होकेट आहेत राजवाड्याचे, तेही बोलले, राहुल तुझ्यासारखं जगणं ना आम्ही अजूनपर्यंत कुणाला बघितलं नव्हतं, पण तू SP कॉलेजची पहिली विद्यार्थिनी आहे, तिने खराखुरा इतिहास घडवलाय. खरंच एवढ्या सगळ्या परिस्थितीतून तू बाहेर पडलीस आणि त्यावर मात करून एवढं सगळं शिक्षण घेतलंस म्हणजे कौतुकास्पद आहे. म्हणजे अशा घटना खरोखरच आयुष्याची दिशा बदलून टाकतात. एक अनुभव सांगते. मी जेव्हा आश्रमातनं बाहेर पडले आणि माझ्या शाळेचे प्राथमिक शाळेचे शिक्षक यांना मी कॉल केला, बऱ्याच वर्षांनी केला. आणि म्हणलं, तेव्हा मॅडम म्हणे कुठे होतीस तू? म्हटलं असं असं झालेलं. आणि त्याच्या 2-3 दिवसावर महिला दिन होता. मग बाई मला बोलले, कशा आम्ही 8 तारीखला तुझ्या घरी येते. अच्छा. तर म्हटलं कोण कोण येणार, बघू कोण कोण येणार ते. आणि 2 वर्ष झाली बाई माझ्या घरी माझ्या आजीसोबत महिला दिन साजरा करायला आले. अरे वा. आणि त्यांच्यासोबत 7-8 बाई होते.
आणि पण त्यांच्या मैत्रिणी होत्या, त्या महिला दिन साजरा करायला माझ्या घरी आल्या होत्या. आणि तो माझ्या आयुष्यातला ना बेस्ट फॉर एव्हर दिवस होता. कारण माझ्या आयुष्यात, माझ्या घरात मी जन्मल्यापासून एकही सण साजरा झाला नव्हता. पण जेव्हा आमच्या घरी महिला दिन साजरा करायला आणि तेव्हा मला एक सण साजरा झाल्यासारखा वाटला. खरंच तो क्षण म्हणजे तुझ्यासाठी एक मोठ्या कार्यक्रमासारखाच वाटला असणार तुला. आणि खरं तर मी ना ह्या मुलाखतीत रत्नागिरीच्या मॅडम ज्या मला नेहमी सपोर्टिव्ह राहील. जेव्हा मी तिकडे दाखल झाले ना तेव्हा त्यांनी मला सांगितलं, बाळा काही झालं ना तरी शिक्षण सोडायचं नाही. बरोबर. आणि तिसरी गोष्ट झोलॉजी डिपार्टमेंट, चौथी गोष्ट केमिस्ट्री डिपार्टमेंट आणि आमच्या SP कॉलेजचे प्राध्यापक आणि म्हणजे सगळे SP कॉलेज सगळ्या डिपार्टमेंट मी आज ह्या मुलाखतीतून थँक्यू म्हणते. कारण त्यांच्यामुळे आज मला हा दिवस दिसला. आणि मला डॉक्टरांनी सांगितलं, कसं दुर्धर आजार संघर्ष करतेस ना, मग तुला सायन्स आहे तुझ्याकडे, बरं, मग मेडिकल साईडकडे जाऊ शकत नाहीस. मी म्हटलं मला ना DMLT करायचंय. ते म्हणत तुझ्यासाठी ते रिस्की आहे. एका क्षणात मला वाईट वाटलेलं की एवढ्या वर्षाची मेहनत माझी फुकट गेली. पण माझ्याकडे दुसरी बाजू होती, ती म्हणजे लेखन, साहित्य, कला क्षेत्रात मला आवड होती. जेव्हा मला एकाकीपणा जाणवायचा ना तेव्हा मी लेख लिहायची. लहान असताना कविता तयार करायची. अरे वा, अशी म्हणजे आपल्या म्हणजे स्वतः भाषणं तयार करायची. आणि मला पहिलं व्यासपीठ भेटलं होतं ना भाषण करण्यासाठी, ते प्राथमिक शाळेचं. पहिलीपासून मी नेत्यांचे जयंती, पुण्यतिथी असल्या ना की आमच्या शाळेत साजऱ्या केल्या जायच्या आणि पहिलीपासून मी सहभाग घ्यायची. बरं, स्वतःचा संघर्ष यशस्वीपणे पार केल्यानंतर तू इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहेस असं समजलंय. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पॉझिटिव्ह स्पीकर म्हणून नेमकं कोणतं कार्य करतेस? पॉझिटिव्ह स्पीकर म्हणजे आताच्या मुलांची ना मेंटॅलिटी वेगळी असते. बरोबर. एखादी परिस्थिती ओढावली ना की तो विद्यार्थी किंवा मुलं खचून जातात. की त्यांना असं वाटतं की माझ्या घरात ना काहीतरी वाईट प्रसंग घडला म्हणजे आपल्या घरात 18-20 दारिद्र्य आलं. पण अशी सुद्धा मुलं असतात ज्यांच्या घरात कुठल्याच सोयीसुविधा नसतात, ज्यांच्याकडे काहीच नसतं, त्यांची सगळ्याच बाजू हतबल झालेल्या असतात. ती मुलं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यातली मी एक आहे. माझं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक एक्झाम्पल म्हणून गाजते. मी पॉझिटिव्ह स्पीकर म्हणजे मी समाजासाठी काम करते. माझ्यासारखी अशी कित्येक मुलं आहेत दुर्धर आजाराशी संघर्ष करण्यात, त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे म्हणून मी पुढाकार घेते. म्हणजे लोकांच्या मनात, डोक्यात त्यांच्याविषयी एक वेगळे विचार असतात, ते तू बदलण्याचा प्रयत्न करतेस. मला तेच काम करायचंय. कारण ना हे लाईफ बदलायचं आहे. मला फक्त एकटीलाच पुढे जायचं नाही. माझ्यासारखी अशी कित्येक मुलं असतील ना, त्यांना माझ्यासोबत माझ्या प्रवाहातून म्हणजे एका यशाच्या दिशेने वाट सुरू करायची आहे. बरोबर. म्हणजे तुझं हे कार्य अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे. बरं, संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाता जाता काय सांगशील? प्रयत्न करत राहा. म्हणतात ना, केल्याने होतं आहे रे, आधी केल्याचे पाहिजे. आणि प्रयत्न केला तर परमेश्वर सुद्धा आपल्या हाकेला धावून येतो. जर प्रयत्न करतो ना त्याच्या कष्टाला अंत नसतो. मी एक कविता केलेली, टेकतील कारे तुझे हात नभास. ते मी आजारपणाच्याच वेळी केलेले. टेकतील कारे तुझे हात नभास, खोटी आस देऊ नको तू मनास. उंच उंच भरारी घे तू या तुझ्या स्वप्नात सवे, कर स्वप्न तुझे साकार, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डोळ्यातल्या त्या पापणांना ना कुणाचा आधार, तरी डोळे मिटतात नजरेतही स्वप्न होते साकार. आयुष्याच्या रंगमंचावरी नशिबाचा तो खेळ, म्हणूनच म्हणते प्रयत्न कर, हारू नकोस आणि जिद्द गमावून बसू नकोस, तरच एक दिवस होशील तू या जीवनाचा शिल्पकार. मी सुप्रिया राऊळ, माडकोलची कन्या. मला सांगताना अतिशय आनंद होतो की माझ्या गावाने मला आदर्श कन्या म्हणून पुरस्कारित केलेलं. कारण माझी जिद्द, माझी मेहनत माझं गाव पाहत आलं. कुठल्याच गोष्टीला माघार न घेता पुढे जाणारी सुप्रिया माझ्या गावानं पाहिली आणि या सगळ्याचा उल्लेख करत मला आदर्श कन्या म्हणून माझ्या गावात मला सन्मानित करण्यात आला. आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणून मी आज इथवर आली आहे. त्याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानते. आणि मी जाता मी माझ्या शैक्षणिक क्षेत्राचाही आभार मानते. धन्यवाद. सुप्रियाताई, आज तुझ्या जीवन प्रवासातून आम्हाला संघर्ष, जिद्द, शिक्षणाची ताकद
आणि सकारात्मक विचारांची खरी प्रेरणा मिळाली. दुर्धर आजाराशी लढत, आयुष्यातील कठीण परिस्थितीवर मात करत तू केवळ स्वतःचं आयुष्य घडवलं नाही तर अनेकांसाठी आशेचा किरण बनलीस. विद्यार्थ्यांना दिलेला सकारात्मक संदेश असो किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची तुझी तळमळ असो, हे सर्वच प्रेरणादायी आहे. आदर्श विद्यार्थिनी आणि आदर्श कन्या हे सन्मान तुझ्या मेहनतीची आणि व्यक्तिमत्वाचीच पोचपावती आहेत. आजची ही मुलाखत अनेकांना नव्याने जगण्याची प्रेरणा देणारी ठरेल याची खात्री आहे. सुप्रियाताई, तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. अशाच प्रकारे तू अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत राहा, हीच सदिच्छा. सुप्रियाताई, तू इथे आलीस त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच श्रोत्यांतर्फे आभार. धन्यवाद. धन्यवाद.